नमस्कार, माझं नाव आहे रेश्मा आणि स्वागत आहे आपल्या आर के फॅमिली ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत पावभाजीची रेसिपी. साधी, सरळ आणि सोप्या पद्धतीनं कशी काय पावभाजी करता येईल तर ही रेसिपी बघणार आहोत. तर तुम्हाला मी सगळ्यात पहिला साहित्य सांगते. तर इथं मी मिडियम साईजचे 3 बटाटे घेतलेत, एक मोठ्या आकाराचं बीट घेतलं आहे आणि अर्धा किलो वाटाणे घेतलेत हिरवे आणि त्याच्याबरोबर फ्लावरची भाजी पाव किलो घेतले. आता हे सगळं आपण कुकरला लावून 3 शिट्ट्या करून घ्यायचं आणि त्यानंतर हे स्मॅश करून घ्यायचं. हे बघा तर स्मॅश करून झालेलं आहे. तर आपण फोडणीची तयारी करूया. तर इथं मी फोडणीसाठी मीडियम साईजची कढई घेतली आणि त्याच्यामध्ये मी गरजेनुसार तेल घेतलं आहे. त्याच्यामध्ये आता मी बटर घालते, सगळं मिक्स करायचं आणि त्यानंतर जोपर्यंत फेस येत नाही तोपर्यंत मिक्स करत राहायचं आणि फेस आला की त्यानंतर मग फोडणीमध्ये कांदा घालायचा. आता इथे बघा फेस आलेला आहे. तर आता फोडणीमध्ये आपण कांदा घालणार आहोत. तर कांदे मी मीडियम साईजचे 5 ते 6 घेतलेत. तुम्हाला वाटलं तुम्ही कमी करू शकता, पण कांद्यामुळे जास्त ग्रेव्ही छान होते, त्यामुळे मी कांदे जास्त घेतले थोडे. आता हे छान भाजून द्यायचे, परतून छान भाजून घ्यायचं. कांद्यांचा कलर ना थोडं लालसर झाला पाहिजे इथपर्यंत कांदा भाजून घ्यायचा, म्हणजे खाताना कच्चं लागत नाही. आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत, म्हणजे कांदा कसं पटकन भाजला जाईल. सतत मिक्स करत राहायचं आणि कांदा छान भाजून घ्यायचा. आता कांदा छान भाजलेला आहे. आपण त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेले टमाटे घालणार आहोत आणि टमाटे तर मी 5 ते 6 टमाटे घेतलेत. ते छोट्या साईजचे आहेत म्हणून 6 घेतलेत. तुम्ही हवं तर कमी करू शकता. आता इथे शिमला मिर्च पण मी बारीक कापून घेतले आणि शिमला मिर्च पाव किलो घेतले, ती पण कापून याच्यामध्ये घातले. सगळं एकजीव मिक्स केलं आणि त्याच्यात नंतर हे हिरवं वाटण घातलं बघा. आणि ह्या हिरव्या वाटणात कधी मी 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या घातल्यात, कोथिंबीर जराशी घातली आणि 2 हिरव्या मिरच्या घातल्यात आणि ते वाटून घातले. आता ह्याच्यात आपण टाकणार आहोत आपले मसाले. त्यात कोल्हापुरी मसाला आणि आपला पावभाजी मसाला, हळद. आता गरम मसाला 2 चमचे घातले आणि जिरा पावडर मसाला घातला आहे. तर आता हे सगळं आपण मिक्स करून एकत्र एकजीव करून घ्यायचं आणि जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत मिक्स करत राहायचं. आता तुम्ही इथे बघू शकता खूप छान प्रकारे याला तेल सुटलेलं आहे. वरती छान असं तवंग आलेलं आहे. असं तवंग जर आला का नाही तर अजून छान लागते. तर हे आपण मिक्स करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण आता जी स्मॅश केलेली भाजी आहे पावभाजीची ती याच्यामध्ये घालायची आणि सगळं वाटण मिक्स करायचं. आता आपण छान हे सगळं एकजीव करणार आहोत. सगळं मिक्स करायचं, छान एकजीव करायचं आणि थोडीशी भाजी घट्ट होत असेल तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी ॲड करायचं. थंड पाणी अजिबात त्यात घालू नका, कारण थंड पाण्यामुळे कसं चवीत खूप फरक पडतो, चव खूप बदलते. त्यामुळे शक्यतो गरम पाणीच घाला. आता ह्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालायचं आणि त्यानंतर हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. सगळं मिक्स करायचं आहे. छान सगळं असं हलवून मिक्स करून घेऊन एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती मी तूप घालणार आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये बटर पण घालू शकता. आता तुम्ही बघू शकता आपली पावभाजी एकदम तयार आहे. आता इथे मी लोखंडी तवा घेतला आहे, त्याच्यामध्ये बटर घातलं आहे आणि त्याच्यावरती थोडीशी मिरची पावडर आणि थोडासा पावभाजी मसाला घातला आहे. झटपट होणारी आणि रेस्टॉरंट स्टाईल पावभाजी आपली तयार आहे. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा.